नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. थँक्यू. तर सुरुवातीला आपला परिचय करून द्या. रवींद्र जगन्नाथ पाटील, हा. वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. बरं. आजचा विषय आपल्याला मांडायचा आहे की बार्ली विषयी जे शेतकऱ्यांचं दुमत आहे, म्हणजे वापरावी का न वापरावी. बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो. तर ह्याच विषयावर आज आपला म्हणजे व्हिडिओ असणार आहे. तर बार्ली, आता पहिलाच प्रश्न तुम्हाला, बार्ली वापरावी का? बार्ली कसं आहे, खाद्याला पर्याय हा बार्लीच आहे. हा. गोळी घालून काय दूध आपल्याला पाहिजे तेवढं टार्गेट न निघत नाही. आणि गोळी 35 रुपये 34 रुपये किलोची गोळी घालून परवडत नाही व्यवसाय. जर व्यवसाय करायचा म्हटलं तर बार्ली हा पर्याय आहेच. बार्ली ही घातलीच पाहिजे आणि बार्ली शिवाय दूध नाही. महत्वाचं. बरेच शेतकरी म्हणतो म्हणजे जनावर गाव जात नाहीत, असं बरेच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे. चुकीची समजूत आहे. मी 2009 पासून ज्या वेळेला 50 पैसे किलो बार्ली होती त्यावेळेला बार्ली चालू केली. म्हणजे आज झाले किती वर्ष? आज जवळजवळ 16-17 वर्ष झालं मी बार्ली वापरतो. म्हणजे 50 पैशावरून आज बार्लीचा रेट गेला की 11-12 रुपये वर गेला. म्हणजे 16-17 वर्ष, म्हणजे माझ्या दावणीला किती वर्ष झालं गाय आहे त्या? 16-17 वर्ष झालं गाय आहे. मग मी घरच्या पाड्यात तयार करून 10 येत खाऊन त्या पाड्या विकलेल्या आहेत. मग तवापासून बारले. मग बार्लीचा इफेक्ट म्हणलं तर माझ्या गोठ्यात मग ते गाया गाप राहिल्या नाही पाहिजे होत्या. माझा गोठा मागे संपाय पाहिजे होता. बाबा दुधानं गाय आहे असं काहीतरी व्हायला पाहिजे होतं. होय, बरोबर. मग बार्ली काय नाही वापरायचं म्हणजे कारण काय? हो, बरोबर. बार्लीचं कारण काय बाबा? बार्ली पासून काय साईड इफेक्ट आहे? तुम्ही मला कुठला साईड इफेक्ट जाणवला नाही? कायच नाही, साईड इफेक्ट होतच नाही बार्ली. ही ईडी समजूत आहे लोकांचं. लोकांचं कसं होतंय माहितीये का? लोक आता गोळी वापरतात. गोळी वापरणाऱ्यांचं गोठ बघा, कुठलं पण घ्या. नेचर डिलाइट घ्या, नाही हिंदुस्तान घ्या, नाही तर गोदरेज घ्या. माझ्या म्हणण्याचा अर्थ कसा आहे, गोळी वापरणाऱ्यांचा गोठा बघा आणि आमचा पण गोठा बघा. बार्ली वापर. हो, आम्ही बार्ली वापरतोय. कसं असतंय, तुम्ही खाद्य वापरताय त्याच्या जोडीला ही बार्ली वापरली तर मग काय त्याचा साईड इफेक्ट होत नाही. मग त्याच्याबरोबर तुम्ही सरकी खपरी थोडी द्यावीच लागते. लोक देत नाहीत. मग बार्ली म्हणजे बार्लीच वापरतात. त्याला सरकी खपरी वापरत नाहीत. बरं, त्याला मिनरल मिक्सचर वापरलं पाहिजे, कॅल्शियम दिलं पाहिजे. बार्लीनं दूध निघतंय, मग त्यावेळेला काय खराब होत्यातच की. मग त्याला कसं आहे बाबा, आपलं मिनरल दिलं पाहिजे, कॅल्शियम दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. परत सरकी खपरी वापरलीच पाहिजे. म्हणजे फक्त बार्ली वापरायची नाही, त्याच्या जोडीला बाकीचं पण वापरलंच पाहिजे. बरोबर. आता बरेच शेतकरी म्हणतात की बार्ली साठवून म्हणजे बुरशी येते बार्लीवर. बार्लीचा बुरशी येण्याचा प्रश्न कसा आहे माहितीये का? तुम्ही आता ड्रामात बार्ली घेतली हे बघताय. मग शो ड्रम आपण असा वर्ण काढत जातो, घालताना वर्ण काढत जातो. बुरशी याचा प्रश्नच येत नाही ना. तुम्ही सकाळ संध्याकाळ बार्ली घालता, मग त्यामुळे बुरशी कशाला येते? म्हणजे साठवून ठेवली बॅरल मध्ये तर बुरशी. आता मला सांगा, तुम्ही सर समजा तुमचा एक तुम्हाला सरासरी एक 10 दिवसाला 200 किलो बार्ली लागते. मग 200 किलोचा ड्रम तुम्ही दररोज 20 किलो सकाळची 10 संध्याकाळची 10 उपसत गेल्यावर त्याला साठवायचा प्रश्न येत नाही, बुरशी याचा प्रश्नच येत नाही ना. ज्याचा जास्त भरणा आहे, आता आमचं कसं आहे, आता हे 5 ड्रम आहे. मग त्यावेळेला आमचा कसं होतं, दिवसाला 1 ड्रम जातो. म्हणजे दिवसाला आमचं 1 ड्रम म्हणजे एका टायमिंगला, म्हणजे दिवसाला आम्हाला 400 किलो बार्ली लागते. म्हणजे 400 किलो म्हणजे 2 ड्रम गेलं. मग तिसऱ्या दिवशी ही बुरशी थोडी वर्ण येणारच आहे. बरं, कसं असतंय, ही शिजवलेलं आहे. कसं असतंय, त्याची प्रक्रिया झाली म्हणजे त्याच्यावर थोडा बुरशी येतेच. बुरशीचा काय जनावरांवर इफेक्ट होतोय का? बुरशीचं कसं आहे, आपण आता मग टॉक्सिन बाइंडर वगैरे हे देतोय ना जनावराला. बरं, आता तुम्ही वैरण घालता, ऊस तोडून आणता, ऊसाला बुरशी येतेच. हो, येते. बरोबर आहे. वैरण येत बुरशी आहे का नाही? हो आहे. मग तुम्ही त्याला टॉक्सिन बाइंडर वापरा ना. टॉक्सिन बाइंडर दिल्यानंतर त्याचा काय इफेक्ट होत? म्हणजे टॉक्सिन बाइंडर जर वापरलं तर बुरशीचा काय इफेक्ट होत नाही. आणि बुरशी कसं आहे, जरा थोडी येतील, ज्यादा त्याचं प्रमाण नाही. आणि जो कंटिन्युटी, आता समजा मी सांगितलं असं, तुमच्यासारखा शेतकरी एक 10 गाय आहेत बाबा, 200 किलो वापरतोय, काढत गेल्यामुळे त्याला बुरशीचा प्रश्न आहे. आमच्या सारख्याचा आता कसं आहे, जास्त साठवण असल्यामुळे एखाद्या ड्रामाला येते वर्ण, ती किती किंचित येते तेवढी काढून बाजूला टाकली तरी चालते, त्याचा काय प्रश्न होत नाही. आता एका गायसाठी किती बार्ली वापरली पाहिजे? ती कसं आहे, दुधाच्या लेवलवर राहिले. समजा एक 10 लिटरची गाय असली तर सरासरी एक सकाळची 3 किलो, संध्याकाळची 3 किलो, एक 700-800 ग्रॅम गोळी, सरकी थोडी खपरी थोडी टाकली की झालं. खर्च म्हणजे बार्लीमुळे कमी येतो. म्हणजे गोळीचा प्रश्न वाटला. आता 10 लिटरच्या गायीला तुम्ही कमीत कमी 300 ग्रॅमचं त्यांचं प्रमाण आहे, म्हणजे 3 किलो गेली. मग 3 किलोचं पैसे झालं किती? 30-90 105 रुपये झालं. बरोबर. मग 105 रुपये तुम्ही घालवताय, त्यावेळेला तुम्ही 11-33 म्हणजे ही घालून
तुम्ही 6 किलो बार्ली घालणार दोन्ही वेळची, हो. बरोबर. आणि तुम्ही गोळी किती घालणार आहे? सकाळची तुम्हाला सरासरी म्हटलं तरी 3 किलो घालावी लागणार, हा. आणि संध्याकाळची 3 किलो, हा. म्हणजे 6 किलो. हा. मग 6 किलोचे पैसे करा, 6 त्रिक 18, आणि बार्लीचा हिशोब करा, आणि ती गोळी वाचल्या त्याचा हिशोब करा, ती कॅल्क्युलेशन करा तुम्हाला. आणि गोळीपेक्षा बार्लीचं दूध वाढतंय. दूध वाढतंय, बरोबर. सकाळचा लिटर 1.5 लिटर वाढलं, संध्याकाळचं लिटर 1.5 लिटर वाढलं, 3 लिटर दूध वाढलं. हा. आणि गोळीचं पैसे वाचलेले बार्ली वाचून त्यात तुमचं म्हणजे बचत झाली आणखी खर्चात. ती खर्चातली बचत आणि वाढलेलं दूध, ही कॅल्क्युलेशन करायचं आणि ती बघायचं. म्हणजे बार्ली फायदेशीरच आहे. फायदेशीरच आहे, वापरलीच पाहिजे गोठवाल्याने. त्याशिवाय पर्याय नाही. मग त्याशिवाय मग तुम्हाला इन्कमच राहत नाही, म्हणजे प्रॉफिट काय राहणार? हो, बरोबर. प्रॉफिट राहण्यासाठी तर धंदा, हो, बरोबर. मग गोटा कशासाठी करायचा? होय, प्रॉफिट राहिलंच पाहिजे, हे महत्वाचं आहे ना. आता लहान लहान कालवडीला वापरता का बार्ली? आम्ही सर्रास वापरतो. ज्या वेळेला खायला पाड्या आमच्या चालू होतात तेव्हापासून खपरी, सरकी, बार्ली ही आमची असतेच. आता 20 लिटरची गाय आहे, तर तिला बार्ली बाकीचं खाद्य कसं वापरतात? 20 लिटरच्या गायला सरासरी एक 4 ते 5 किलो एका वेळेला गेली पाहिजे. एका वेळेला 4 ते 5 किलो. आणि तिला गोळी वापरतो आम्ही, लयत लय झाली तर एक 200-300 ग्रॅम गोळी फक्त वापरतो. आणि तिला 1 पाव किलो खपरी आणि एक 200-250 ग्रॅम सरकी, एवढं खाद्य देतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की बार्ली जर वापरणं बंद केलं तर गायीचं दूध पाकच कमी होतंय. कसं आहे माहितीये का, हे एक खाद्य कुठलंही असू द्या, तुम्ही गोळी जर बंद केली, समजा आता गोदरेजची गोळी देत असला, ती गोळी बंद करा. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे का, तुम्ही गोळी बंद करून तुम्ही दुसरी गोळी चालू करा, हिंदुस्तानची करा किंवा नवीन कुठली नेचर करा किंवा कुठलीही करा, त्या गोळीने पण तुमचं दूध कमी येते का नाही बघा. म्हणजे बार्लीनं दूध कमी येतं हे बरोबर आहे, मान्य. मग गोळी बदलून तुमचं दूध कमी येतेच की. हो, बरोबर आहे, बरोबर. कसं असतंय, कुठल्याही खाद्याचा एक नियम आहे, खाद्य चालू केल्यानंतर कुठल्याही खाद्याचा रिझल्ट 3ऱ्या दारानंतर येतो. तसं कुठलंही खाद्य तुम्ही गोळी वापरा अगर सरकी वापरा, तुम्ही सरकी वापरत असला सरकी बंद करा, बघा तुमचं दूध रिवर्स येतंय. म्हणजे रिवर्स नुसत्या बार्लीनं येतंय असं पण नाही, खाद्यानं कुठलंही खाद्य ही खाद्यच आहे. फक्त कसं असतंय, त्यात फक्त कसं असतंय, सिरप असतंय, त्या सिरपमुळे दूध निघतं. जसं तुमचं गोळीच युरियाचं प्रमाण आहे, बरोबर आहे, युरियाचं प्रमाण गोळीत आहे, तसं ह्यात सिरप म्हणजे केमिकल आहे ते. मग त्या केमिकलमुळे ते तुमचं दूध निघतंय. आलं का लक्षात? तसंच आहे, गोळी सारखंच हेच आहे. गोळीत तुम्ही काय वापरता, युरिया वापरताय, तेव्हा तुमचा रिझल्ट येतोय. आता बरेच शेतकरी म्हणतात की म्हणजे अल्कोहोलच्या फॅक्टरीत तयार होतंय, म्हणजे ह्यात अल्कोहोल मिक्स होऊन गाया दिवसभर नशेत असतात. ह्याच्यावर तुमचं मत काय आहे? नशेत असतात ही चुकीच समजूत आहे. मला एक सांगा, कुठलंही खाद्य खाल्लं, तुमची गाय दुपारनं रवत करत बसणार का बिन रवत करता बसणार? रवत करत बसणार. मग शी खाल्ल्यावर रवत करतच बसणार, ती नशा कशी म्हणाईल? मग तुमची गाय त्या 12 तासाच्या तुम्ही फरकात दाराचं टायमिंग ठेवताय, त्यावेळेला मग गाय उठली नाही पाहिजे. नशा आहे तिला. मग दारू पितो माणूस, तो नशेत असतो, तो उठून कामाला लागतो का? मग तसंच आहे हो, तो खातोय ते पितोय म्हणल्यावर तो कामाला लागतोय, तसंच आहे खाद्य आहे ही. हो, बरोबर आहे. खाद्य म्हणल्यावर त्याला काय आहे, ते खाणार रवत करत त्याचं कामच आहे हो. ती नशा नाही, रवत करत. आता जनावर दुपारचं झोपणार हे होणारच की, रवत करतंय झोपतंय, मग त्याला काय नशा म्हणायची का? होय, बरोबर. आता जर गोळी पेंड फक्त वापरली आणि बार्ली वापरली तर या खर्चाचं प्रमाण किती येतंय? तरी 50% कमी होतंय का? आता मी तुम्हाला सरासरी कॅल्क्युलेशन हिशोब सांगतो. 20 लिटरचा तुम्ही आता मला गायचा हिशोब सांगता एक धरा. 20 लिटर दूध काढाय तुम्हाला सरासरी गोळी किती घालायला लागणार आहे? एक 6 किलो दिवसाची. 7 किलो गोळी घालावं लागणार. 7 किलो, कारण एक्स्ट्रा एक तिला लागतो. त्याच्या शरीरासाठी एक्स्ट्रा 1 किलो द्यायलाच लागतोय ना. हो, बरोबर. म्हणजे 7. मग 7 किलो गोळीचं पैसे किती झालं? एक 250 रुपये पर्यंत होते. 250 रुपये खर्च. मग 20 लिटरला तुम्हाला गोळी किती लागली? 250 रुपये. 250 रुपयाची लागली. मग आमचा खर्च आता मला सांगा, 4 आणि 4 8 किलो बार्ली, 11 8 88, 1.5 आणि 1.5 3 किलो गोळी, 1.5 आणि 1.5 धरली आपण, 1.5 आणि 1.5 3 किलो गोळी, 3 किलोचं 30 त्रिक 90, म्हणजे 88 90 म्हणजे 9 9 18, बरोबर. म्हणजे 180 रुपये झालं. बरं, तुमच्या इच्छेनं तुमच्या गायची तब्येत राखायची असली, काय करायची असली तर तुम्ही खपरी सरकी टाकू शकता.
मान्य. हा. मग ती समजा टाकले तर ते 31 रुपये खर्च झाला. हा. 180 म्हणजे 210. हा. मग 40 रुपयाची बचत तुमची इथं झाली. हो. बरोबर. हा. तर 40 रुपयाची बचत झाली तर ती 20 लिटर दूध देणारी गाय तुमची 22-23 लिटर दूध देते बारलीमुळे. हो बरोबर आहे. बरोबर. हो. मग मला सांगा वरलं 2-3 लिटर दूध वाढलं तुमचं. हो. मग 3 लिटरचं 30-90 म्हणजे 105-110 रुपये तुमचं दुधाचं वाढलं. हो. बरोबर. हो. मग 110 ती हा. आणि प्लस यातलं 30 रुपये राहिलं आणखी. हो. म्हणजे 150 रुपये तुम्ही प्रॉफिट मध्ये आला. 150 रुपये प्रॉफिट मध्ये आला बारली वापरल्या. बारली वापरल्यामुळे तुम्ही एका गाई मागे जर 150 रुपये प्रॉफिट मध्ये आला हा. तर सरासरी तुमचा 10 गायाचा गोठा असला तर तुम्ही 5 गाया दुधावर असल्या तर 5 गाया मागे तुम्ही 5.5 750 रुपये दररोजचं प्रॉफिट झालं. हो बरोबर. म्हणजे 10 दिवसाला 7,500 तुमचं हे मिळालं ना. होय. म्हणजे महिन्याचं जवळजवळ 23 ते 1,000 रुपये तुम्हाला मिळतेच की हो महिन्याचं. हो बरोबर आहे. म्हणजे बारली वापरून हा. गोळीच्या हिशेब मध्ये तुम्ही मग मला सांगा की तुमचं 10 लिटरचं पैसे झाले त्यातनं तुमचं खर्च वजा करा आणि हो पण खर्च वजा करून कॅल्क्युलेशन करा. हो बरोबर. म्हणजे प्रत्येक गोठवाल्याने हे वापरलंच पाहिजे प्रॉफिट मध्ये येण्यासाठी. खाद्याला पर्याय बारली. हा. म्हणजे खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी दूध वाढवण्यासाठी बारली एक नंबर सगळ्यात वापरली. आता तुम्ही गोठ्यात बघताय आमच्या गाया किती खराब आहेत त्या काय आहेत त्या. आता तुम्हाला सांगितलं 10 येताच्या गाया माझ्याकडे होऊन गेल्या. हो. आणि आहेतच. हो. माझ्याकडे गाया आहेत का आहेत 10 येताच्या सुद्धा गाया आहेत. त्या परत आपण विकतोय. त्या पाड्या तयार झालेल्या गोठ्यात आपण ठेवतोय. साईड इफेक्ट असा काही नाही बारलीचा. लय जण म्हणतात साईड इफेक्ट. मग मी त्याला सांगतो साईड इफेक्ट सांग. जो मला विचारतो ना बाबांना एखादा म्हणतो बारलीमुळे साईड इफेक्ट आहे. आम्ही त्याला मग साईड इफेक्ट काय ती तर सांगशील का नाही. हो बरोबर आहे. बाबा बारलीमुळे हे होतंय असा साईड इफेक्ट काय तर सांग. म्हणजे बरेच गोठ्या गेलं तर म्हणजे दात घासतात दात खरडून निघतात असं बरेच शेतकरी म्हणतात बारली खाण्यामुळे. बारली खाण्यामुळे दात निघायचा प्रश्न म्हणजे कसा आहे. गरम गरम तुम्ही जर जेवण खाल्लं तर तुम्हाला दाताला जशा कळा येते त्या तशी बारली गरम गरम जर घातली तर ते दात ओमाळणारच ना. हो बरोबर. तुम्ही गरम बारली कशाला घालताय. गार बारली घाला ना. बारली येताना गरम येते. मग तुम्ही गरम गरम बारली घातल्यावर काय होणार आहे. हो बरोबर. म्हणजे लोकांनी कशामुळे काय होतंय हे अजून कळना झाले. बारलीमुळे दात ही होतेच हे नाही. बारली गरम घातल्यामुळे त्या दाताला परिणाम होतो. बारली गार घातल्यावर काय त्याचा प्रश्न आहे. म्हणजे दुधाचा म्हणजे काय काय शेतकरी दुधाचा वास येतोय किंवा म्हणजे लघवी करताना बारलीचा वास येतो. आता आमच्या गोठ्यामध्ये आमचं गिर आहे. गिर 20 लिटर दूध देतोय बारली. त्या गिरचं दूध आम्ही आता खातोय. त्याचा आमच्याकडे आता 5वं व्यात आहे. आमची घरचीच गिर पाडी आहे. पहिला पाडी आम्ही तयार केलेली तिचं दूध खातो. त्याच्यापासून दुधापासून आम्ही सगळे पदार्थ म्हणजे काय आमच्या घरात दही ताक असेल तूप असेल सगळं त्याच्यापासून असतं. गिरच्या दुधापासून. गिरच्या आम्ही त्याला बारली चारतोच. त्याचा कधी वास वगैरे काय आला नाही. मग आम्ही घरी खातोय म्हणजे आता वास कसा आला. बरोबर. वास येत असतं तर आम्ही घरी खाल्लं असतं का. नाही. बरोबर आहे. आज 2009 पासून आम्ही घरी गाईचं दूध खातो. किती 9 पासून 2009 पासून घरी गाईचं दूध खातो. मग मला सांगा जर वास येत असता तर आम्ही मग समजा डेअरीवाल्याकडे किंवा म्हस एखादी विकत घेऊन आम्ही आता म्हसवाली सुद्धा खाद्य परवडत नाही म्हणून बारली घालते. हो बरोबर आहे. घालते ती का नाही. आता आमच्याकडे काय कस्टमर आहे ती आता बारली नेऊन विकत घालतात ना. कारण त्यासनी परवडा ना त्याचं गोळीच पैसे भागणं त्याचं झाले. आता परत त्याच्यानी सांगितलं कोणी सांगितलं आता बारली नेते. मग मला सांगा बारली परवडत नाही. साईड इफेक्ट काय आहे तर सांगायचं. बरोबर आहे. दुधाचं एक आहे दूध खराब होतच. कुठलंही दूध असो तुमचं गोळीचं दूध असलं तरी 5 तासात खराब होतं आणि बारलीचं दूध असलं तरी 4 तासात खराब होतं. ते चिल्ड झालं पाहिजे त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे हे ठरलेलं आहे. बरं तुम्ही बिन दूध ज्या एखाद्या म्हशीला समजा एक तुम्हाला उदाहरण मी सांगतो. ज्या म्हशीला समजा आता तुम्ही बारली चारत नाही त्याचं दूध खावा त्या पण दुधाचा वास येतो की नाही मी दावतो तुम्हाला. आम्ही त्याच्यावर सगळं कॅल्क्युलेशन केलंय. आम्ही दूध आता आमचं गिर एखाद्या आजार असल्यावर आम्ही म्हशीचं दूध घेतलंय म्हसवाल्याच पण ती तोंडात धरू वाटत नाही. मग ती कसं काय मग. बरोबर सांगा की वास तुम्ही म्हणताय मग त्या दुधाचं मग आपल्याला का खाऊ वाटत नाही. लय जण आमच्यात येऊन गेले ती चहा पिऊन म्हणते ती तो म्हशीच्या दुधाचा आहे का गाईच्या दुधाचा आहे. मग नेमकं सांगा. चहा पिणार म्हणते ती कशाचं दूध आहे. बरोबर. मग खराब असतं तर मग माणसं म्हणली नसती. एक त्याचा प्रश्न आहे. बारलीचा साईड इफेक्ट आहे हे चुकीचं आहे.
म्हणजे आपल्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट आले होते की आमचा गोटा बंद पडला बारली वापरण्यामुळे. असं बऱ्याच ठिकाणी झालंय बारली वापरण्यामुळे गोटा बंद पडला. बारली वापरण्यामुळे गोठा बंद पडला त्याचं कारण सांगतो काय आहे ते. हा. गोठा बंद पडायचं त्याचं कारण त्याचं काय असतं माहितीये का, त्यानं बारली गाठली. हा. बारली म्हणजे बारलीच गाठली नुसती. हो. मी काय तुम्हाला सांगितलंय, तुम्ही गुळी जरी नुसती गाठली तरी गोठा तुमचा खराब होतोच. हो बरोबर. मी काय म्हणतोय ऐका, ज्या वेळेला तुम्ही बारली घालताय त्यावेळेला तुम्हाला मिनरल वापरलं पाहिजे, कॅल्शियम वापरलं पाहिजे. हो. त्याच्याबरोबर खपरी सरकी दिलीच पाहिजे. होय. बर, ज्या गायची कॅपॅसिटी तुमच्या 12-15 लिटर आहे त्या गायचं तुम्ही 25 लिटर दूध काढताय, म्हणजे एक्स्ट्रा तुम्ही 10 लिटर ती गाय ज्यादा दूध काढताय. होय बरोबर. मग एक्स्ट्रा दूध काढणाऱ्या गायला तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी दिलंच पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्याबरोबर कॅल्शियम दिलं पाहिजे, मिनरल दिलं पाहिजे, सरकी खपरी दिलीच पाहिजे. ही तुम्ही देत नाही ना. तुम्ही बारली की बारलीनं दूध निघाले होती गाय आपोआपच विकनेस मध्ये जाते ना. विकनेस मध्ये गेल्यामुळे गाभ राहायचं प्रमाण संपतंय. गाय परत कमी कमी दुधाला येते, अंगातले त्याच्या कॅल्शियम संपल्यामुळे विषय गोल झाला ना, दुधाचं प्रमाण कमी येतं. मग त्यावेळेला तुम्ही काय म्हणता, याला ही गाय दूध देना. बरोबर. ती गाय दूध देना. मग तुम्हाला परवडण असं होतं. मग तुम्ही विकता, मग गोटा लॉस मध्ये गेला. अरे बारलीमुळे माझा गोटा लॉस गेला. अरे बारलीमुळे गोटा लॉस जात असता तर 50 पैसे किलो असल्यापासून मी बारली वापरतोय. मग मी तुम्हाला आज सांगितलं किती वर्ष झालं बारली वापरतोय, तर 17 वर्ष झालं बारली वापरतोय. मग माझा गोटा मागच लॉस जायला पाहिजे. बरोबर आहे. हा, मग 17 वर्षात मी एका गायवर 50 गाय केली त्या, मग मी लॉस मध्ये गेलो का फायद्यात आलो? बरोबर आहे, फायद्याच झाला. मग बारली मध्ये लॉस गेलो असतो तर म्हणायचं असतं तर मागच गेलो असतो ना. हो बरोबर. बरं, बारली आज आहे का? 2009 ला जी बारली, म्हणजे 2007-8 पासून बारली झाली, म्हणजे तयार झाली. ज्या वेळेला बारली असं जनावर शिराळमध्ये खात होती जनावर आणि दूध वाढलं, तेव्हापासून ती विक्रीला आली. तर 2009 ला सुरुवात आम्हाला कळाली की बारली असं असं खाद्य आहे. त्यावेळेला आम्ही शिराळा चांगला रिझल्ट होता त्यावेळेला वापरायला चालू केली. त्यावेळेला तिथं त्यासनी फुकट मिळत होती एजंट्स बारली. मग त्यांनी 50 पैशाने किलो टाकत होते आणून आपल्याला. मग तेव्हापासून आपण वापरतो. मग त्याचा साईड इफेक्ट असता तर मग गोटा मागे संपाय पाहिजे. हो बरोबर. मग किती मोठं गोटा आहे ते अजून. हो बरोबर आहे. आपला 50 गायचा आहे, आपल्यापेक्षा 100-200 गायचा असं गोटा आहे की तिथं बारली आहे. मग गुजरात म्हणताय, गुजरातला मग बारली जातेच. हो जातेच, बरोबर आहे. का? बारली बाद आहे ना. बारलीचा गोट बाद होते तर मग गुजरातला का बारली वापरते? हो बरोबर. मासरासनी पंजाब हरियाणा साईडला सुद्धा बारलीचा वापर होतो. अहो मोठमोठं गोठा आहेत आता गुजरातला, म्हशीचं गोठा आहे ती सगळं बारली गोठा आहे. बारली वापरते 30-32 टन गोठ्यावनी बारली उतरून घेते एक गाडी अखंड. मग बारली बाद कशी आहे? बरोबर. आपल्या राज्यात समजा महाराष्ट्रात बारली बाद आहे, बाहेरल्या राज्यात वापरते तीच. हो बरोबर. मग बाद असती तर बाहेरल्या राज्यातल्या मागवली नसती महाराष्ट्रातनं बारली. बरोबर. म्हणजे बरेच शेतकरी म्हणजे व्यापारी की तुमची म्हणजे गाय विकत घेत असताना सुद्धा प्रॉब्लेम येतो विकताना शेतकऱ्याला, की तुमची गाय म्हणजे बारली देताय तुम्ही, तर ते शेतकरी कमी पैशाने गाय विकत घेतात. ही एडी समजूत आहे. आता कसं आहे माहितीये का, सर्रास 2 आणि 4 गायवाला बारली वापरतोय. हो बरोबर आहे. त्यामुळे माहित झालेला आहे. आता व्यापारी सुद्धा विचारत नाही तुमची बारली चारताय का काय करताय. ज्या वेळेला मी काय तुम्हाला सांगितलं, तुमच्या गावात एक कोणतरी व्यापारी होता बघा त्या पाण्याच्या टाकीपाशी, काय आम्हाला माहित नाही त्याचं नाव, आता लय वर्ष झाली. तो हसक चारत होता. आम्ही गाय आणाय गेल्यानंतर त्यानं दडवून ठेवलं, कारण गाया विकत नव्हत्या म्हणून. आमच्या जोडीदाराला आम्ही गाय आणली. आम्हाला नंतर काय आलं की आम्ही वळागलो, आम्ही गोठ्यावर शिरल्या वासावर वळागले की इथं हस काय. पण ती गाय आम्ही विकत घेतली, आणली. मग ती गाय गोळी आम्ही रुटीनला लावून सुद्धा त्या गायनं दूध दिलंच. हो बरोबर आहे. म्हणजे असं नसतंय की बाबा हल्ली सर्रास बारली वापरतातच. तुम्हाला काय सांगितलं, मसवाला 1-2 मसवाला वापरतोय, मग 4, 5, 10 गायवाला वापरतोय. पर्यायच नाही राहिलेला. बरोबर आहे. म्हणजे दुधाचा रेट आणि बाकीचं गोळी पेंट खाद्याचा रेट ते हिशोबच लागत नाही, परवडतच नाही. होय बरोबर. 1 महिना 2 महिना गाय फुल दूध आवाज तोपर्यंत तुम्हाला परवडणार गोळीनं, त्यानंतर परवडत नाही. म्हणजे कमी खर्च होते आणि उत्पादन पण वाढते बारलीमुळे वाढत. बरोबर. म्हणजे नवीन शेतकऱ्याने वापरला पाहिजे का बारली? व्यवस्थित वापरली पाहिजे, फक्त सांगितलंय असं मी केलं पाहिजे. म्हणजे बाकीचं पण मिनरल कॅल्शियम ही दिलंच पाहिजे. दुसरी गोष्ट सरकी खपरी दिली पाहिजे थोडी. लोक काय करतात, खपरीचा दर बाबा 60 रुपये किलो आहे, ती कशी द्या. बर, सरकीचा पण दर 40च्या घरात जातोय, मग ती कशी द्या.
आता तुम्ही 200-250 ग्रॅम न द्या ना, ज्यादा देऊ नका. बरोबर. त्यांच्या शरीरासाठी द्यायचं. त्यापासून दूध नाही काढायचं आपल्याला, शरीरासाठी द्यायचं. शरीर व्यवस्थित राहायला तरच आहे. बार्ली वापरताय तर त्याचं शरीर व्यवस्थित राहिलं पाहिजे, तर दूध निघणार. म्हणजे दुधातून झालेली झीज भरून निघली पाहिजे. यासाठी कॅल्शियम मिनरल सारखी खपली. यासाठी दूध का उत्पादन वाढवण्यासाठी बार्ली, गोळे आणि बार्ली. गोळे ठराविक आपलं तुमच्या ह्याने हिशोबाने वापरा. आम्ही आमचा हिशोब तुम्हाला सांगितला. ह्या पद्धतीनं आमच्यात 40 लिटरच्या गायला आम्ही 2 किलोच्या पुढे वापरत नाही एका वेळेला गोळी. 40 लिटरच्या गायला बार्ली किती वापरता? मी सरासरी 6-7 किलो वापरतो एका टायमिंगला. एका टायमिंगला 6-7 किलो. ठीक आहे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. नमस्कार.